श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आहे ललित पंचमी आणि त्याचबरोबर नवरात्र आहे आणि गुरुवार देखील आहे. ह्या सर्व गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला तुळशी मातेला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे घराची, पतीची आणि मुलांची खूप सारी अशी प्रगती होणार आहे. ललित पंचमीला खूप सारं महत्त्व असतं आणि ही ललित पंचमी जी आहे तर ती सरस्वती मातेला समर्पित असते. ललित पंचमीला आपण आपल्या मुलांसाठी असे काही उपाय करू शकतो. मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होतो. त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये जे काही धनधान्याच्या बाबतीत समस्या येत असतात तर त्या समस्यासुद्धा दूर होऊन जातात. उद्या नवरात्रीतील 5वी माळ आहे आणि या दिवशी पहा आपल्याला देवीला कोणती माळ अर्पण करायची आहे, कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दलची माहिती मी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे आणि तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिलेला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पहा. तुम्हाला योग्य ती माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळेल. बघा, उद्या नवरात्रीची 5वी माळ देखील आहे आणि त्याचबरोबर गुरुवार आहे आणि ललित पंचमी देखील आहे. तर आपल्याला गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील या दिवशी आपण सेवा करत असतो. ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा होते, उपासना होते, त्याचबरोबर पूजा अर्चा होते, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास देखील असतो. तिथे माता लक्ष्मी जात असते. आता बघा, आपल्याला तुळशी मातेला अशा काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्या कुठे करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तुळस ही प्रत्येकाच्या घरी असायलाच हवी आणि तुळस जिथे असते तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते. त्यामुळे आपल्याला आपल्या घरासमोर तुळस ही लावायचीच आहे. ज्यांच्या घरामध्ये तुळस नाही त्यांनी आपल्या घरी नक्की तुळस लावावी. भगवान श्री हरी विष्णूंना तुळस किती प्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर पहा, तुळशीला विष्णुप्रिय असंही म्हटलं जातं आणि तुळशीच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपण आपल्या आरोग्यासाठी करत असतो. त्याचबरोबर आपण जे तुळशीचं पान आहे ते ठेवल्याशिवाय भगवान श्री हरी विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत. इतकं महत्त्व तुळशी मातेला आहे. तुळशीचे पानं, तुळशीच्या मंजिरा, तुळशीच्या प्रत्येक गोष्टीचा उपाय आपण जेव्हा करतो ना तो उपाय अगदी यशस्वी ठरत असतो. तुळशी मातेला लक्ष्मीचं प्रतीकच मानलं जातं. त्यामुळे तुळशीची सकाळ संध्याकाळ सेवा आपल्याकडून व्हायलाच हवे. एक दिवा सकाळी संध्याकाळी आपल्याकडून लागला गेला पाहिजे आणि तुळशीमध्ये जल अर्पण झालं पाहिजे. तुळशीला हळदी कुंकू अक्षदा वाहून तिला धूप दीप दाखवला पाहिजे. आता बघा, तुळशी मातेचं किती महत्त्व आहे. तुळस ज्या घरामध्ये सुकलेली असते त्या घराचं जे संकट आहे तर ती तुळस ही स्वतःवर घेत असते. म्हणजे आपल्याला हे कळतं की आपल्या घरावर काहीतरी मोठं संकट येणार होतं, ते तुळशी मातेने आपल्यावरती घेतलेलं आहे. तर पहा, ज्या घराची तुळस एकदम टवटवीत आणि बहरलेली असते त्या घरामध्ये पहा सुखाची कमी नसते. त्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही. तर बघा, आपल्याला तुळशी मातेला आता काय अर्पण करायचं आहे हे आपण जाणून घेऊया. बघा, ह्या उपायासाठी आपल्याला थोडासा गूळ लागणार आहे, थोडंसं पाणी लागणार आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे. आता कच्चं दूध आणि हळद हे आपल्याला चिमूटभर हळद दुधामध्ये मिक्स करायची आणि ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. अगोदर आपण कच्चं दूध आणि हळद अर्पण करायची आणि त्यानंतर आपण थोड्याशा पाण्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे आणि हे पाणी आपण तुळशीला त्या अर्पण करायचं आहे.
तर अशाच प्रकारे आपल्याला तुळशीला ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. तर बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला थोड्या थोड्याच अर्पण करायच्या आहेत. खूप साऱ्या अशा अर्पण करायच्या नाहीत. 1-2 चम्मच होतील अशाच अर्पण करायच्या आहेत. जास्तीचं आपल्याला त्यामध्ये अर्पण करायचं नाही. त्याचबरोबर बघा, आपल्याला तिथे एक दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना बघा, दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर दिवा तुम्ही तेलाचा लावा किंवा मग तुपाचा लावा. तुपाचं जर लावला तर अतिउत्तम राहील, परंतु तूप नसेल तर मग तेलाचा लावला तरी चालेल. आज हा दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतर आपल्याला तुळशी मातेला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुमच्या तुळशीपाशी प्रदक्षिणा घालायला जागा असेल तरच तुम्ही प्रदक्षिणा घाला, नसेल तर मग तुम्ही स्वतःभोवतीच 7 प्रदक्षिणा घातल्या तरी चालेल. आणि प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला त्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हा जप तुम्ही 108 वेळा करायचा आहे. त्याचबरोबर या जप झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे बसायचं आहे आणि जी तुळशी माता आहे तर त्या तुळशी मातेला आपल्याला जी काही आपली इच्छा आहे, आपल्या मुलांच्यासाठी आपली काही इच्छा आहे, त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. तुमच्या घराच्या संबंधित काही इच्छा असतील, तुमच्या पतीच्या संबंधित काही इच्छा असतील, कोणतीही इच्छा असू द्या, कोणत्याही अडचणी असू द्या, तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. बरोबर बघा, आपल्या घरामध्ये ललित पंचमी आहे उद्या आणि आपल्या घरामध्ये ज्या देवी आहेत तर त्या देवींची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा असते, माता लक्ष्मी असते, त्याचबरोबर कुलदेवी असते आणि सरस्वती माता असते. ललित पंचमीला सरस्वती मातेची खूप पूजा केली जाते. त्यामुळे या पूजा करायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही, त्यांच्या सेवा करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्ही करत असाल तर ते पाठ करायला सुद्धा विसरायचं नाही. तर पहा, ह्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला उद्या चुकवायच्या नाहीत. तर सरस्वती मातेची खास करून आपल्याला सेवा करायची आहे, मंत्र म्हणायचा आहे. मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता सरस्वती मातेचा मंत्र आणि तो मंत्र तुम्ही तिथे व्यक्त करायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. गुरुवारी बघा, जर ललित पंचमी येते आणि त्याचबरोबर नवरात्रमध्ये येते त्यावेळेस खूप सारं महत्त्व या पंचमीला लाभलं जातं. त्यामुळे या दिवशी ह्या सेवा करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.